श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9। श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती। दिगंदर गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात। ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, ही चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला। जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य। स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे। ती यायची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील। व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन। बाईसे द्रव्य लोभ पूर्ण, आनंदे तियेचे मन, म्हणे मी इतके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचनही। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपुले करीन। मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शना येती, भावचित्ती विशेष। बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधी पासोनी। ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले, चालले गावाबाहेरी, आले शेखनुऱ्याच्या दर्ग्यावरी। शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले। यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी। सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करू नयेसी, चुकवले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी, शेखनुराच्या दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले। शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली। मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटुनी निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी। ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध, जाहला स्वामी राजवैद्य, व्याधी पळे आपणची। स्वामी वचनी धरुणी भाव, औषध घेती शंकरराव, तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले। प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला, ब्रह्मन संबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले। म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र, ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे। महाराज आज्ञापित, गावाबाहेर आहे मारुती, तेथे जुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा। ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती। परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी, भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयानी। सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची, कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली। अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार, परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती। श्रवणी धरावा आदर, तेने साधती इह परत्र, जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोद भाविक भक्त, 9मो अध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीमस्तु, शुभम भवतु। जय श्री स्वामी समर्थ।